तर आता 8 वाजलेले आहेत. आपण निघतो ट्रिपसाठी. तयारी मी आज क्लोथ्स परचेस केले होते. पाऊच घेतला आहे उद्याच्यासाठी. कुर्ता, पॅन्ट, ब्लेझर घेतलेला आहे, टॉवेल ठेवला, बेल्ट ठेवला. हा पाऊच एक घेतला होता. माईक घेतलेला आहे, खास करून माईक वगैरे फोन वगैरे कॅरी करण्यासाठीच ठेवलेला आहे. तर आत्ता 8 वाजलेले आहेत. आपण निघतो ट्रिपला. ट्रिपची सुरुवात होईल एक 5 मिनिटामध्ये. मी तुम्हाला गाडीत पण सांगतो कोण कोण येतं आहे, मी तुम्हाला दाखवतो. येतं आहे आत्ता जस्ट नाव खाली ते सगळे. फक्त आम्हाला आपल्याला लांब नाही घ्यायचं आहे, तिकडे पोचलं की दाखवलंच नाही. तोपर्यंत काय काय शॉर्ट्स होत आहेत, मजा येते तिथे जाऊ. तोपर्यंत काय काय मजा येते तर बघाच तुम्ही. आता डायरेक्टली भेटू गाडीत. तर निघालेलं आता. बॅग वगैरे घेतलेली आहे, पाऊच घेतलेला आहे, थोडीशी कॅश कॅरी करायची, ATM मध्ये जायचं. आता 2 जण येत आहेत, त्यांना तुम्हाला भेटवतो. आता फर्स्ट तर रोहन येतोय आणि सेकंड आहे तो ऋतिक. आता रोहनला भेटवतो. तर तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो. आपण कशा रिलेटेड 700-800 किलोमीटर चालले. परडी मम्मीची आहे. मम्मीला टाईम नाही मिळाला तर मम्मी चाललं. आता भेटू गाडीत, तुम्हाला सांग. आता निघालो सोलापूरला, गाडीच घेऊन चाललो. थोडीशी मेसी आहे कारण की वॉश करायला टाईम मिळालाच नाही. आता उलट अजून खराब होणार आहे कारण की गाडी आपण सुद्धा चालवत नाही. तुम्हाला दिसेल नेक्स्ट क्लिपमध्ये. एकदा चौकोला येवच्या पुढे गेलं की सोलापूर हायवे बेस्ट आहे. मी 3 तासात तुळजापूरला गेलेलो आहे. तर हां, आपण निघालो तुळजापूरला. एक छोटीशी ट्रिप आहे. तर एक फंक्शन आहे मंगळवारी आपल्या घरामध्ये, त्याच्या रिलेटेड चाललेलं आहे. काहीतरी आपण नवीन परचेस केलेलं आहे, त्याचं एक फंक्शन ठेवायचं आहे. तर तो फंक्शन मंगळवारी आहे, त्या रिलेटेड आपण चाललो आता तुळजापूरला. मी, रोहन, ऋतिक आणि मामा, आम्ही चौघंच चाललेलं आहे. रोहन आत्ता येतो आहे, मी तुम्हाला दाखवतो. रोहन शेट आलेले आहेत. तर आलेलो ATMला थोडीशी कॅश घेतो. कॅश काढायची होती कारण की तुम्हाला पण माहिती आहे सर्व कधी कधी अचानक डाऊन. डिझेल वगैरे घ्यायचं आहे परत गाडीत, आणि ट्रिप पण मोठी आहे. डिझेलची टाकी आजची लागणारच आहे. ATMमध्ये म्हटलं कॅश वगैरे काढून घेऊ. कोटकमध्ये आलेलं आहे, कॅश वगैरे काढून घेतो. भेटू परत. ऋतिक शेट इथं शेजारच राहिलं आहे, येता येते पण भेटवतो तुम्हाला. होतंय का रेकॉर्ड? हां, केलेलं आहे आपण. आता परत एकदा घरी जायचं आहे. थोडं सामान राहिलं घरी, विसरलं होतं. ऋतिक शेटने कब्जा घेतलेला आहे गाडीचा. रोहन शेट पुढे चाललं आता गाणी लावणं, मी मागच बसलो कारण आज शॉर्ट आलंच नाही. शॉर्ट्स आणि इंस्टाग्रामची रील पण नाही आली. टाईमच मिळाला नाही एडिटिंगसाठी कारण आजचा दिवस पण एवढ्या धावपळीत गेला आहे. इकडे निघायची तयारी करायची होती, प्लस फंक्शनची पण तयारी राहिली होती, ती थोडी केली. शॉपिंग करायची होती, क्लोथ्स वगैरे घेऊन आलो. बाकी सामान आता घेतलेलं आहे, सगळं झालेलं आहे. फंक्शनची ऑलमोस्ट तयारी. थोडं स्वतः जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची आहे, बस. असंच दुसरं काय राहिलेलं नाही आहे. तर मग आता घरी जातो, थोडं सामान राहिलं ते घेतो, मग भेटू परत. तर निघालेलं आत्ता जस्ट नाव घरापासून स्टार्ट केलेलं आहे. तर आता ट्रॅफिक तर लागणारच आहे भरपूर. निघालं. ऋतिक शेट मागे, रोहन शेट आहेत. त्यामुळं निघालो आत्ता. हा नवीन ब्रिज आहे, निघालो. ट्रॅफिक भरपूर लागणार आहे नो डाऊट. तरी पण आपल्याला असंच काही तर घाई तर नाही आहे. सकाळी आपल्याला फक्त मॉर्निंगला 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, बस. दुसरं काय काम नाही आहे ना, कुठं थांबणं ना काय. फक्त आम्हाला घ्यायचं एकदा, बस, दॅट्स इट. फक्त आत्ता ट्रॅफिक भरपूर आहे. तुम्हाला दाखवतो ट्रॅफिकचे पण शॉर्ट्स बघा. ट्रॅफिकमध्ये जास्त वाईता येतं यार. इथनं सोलापूरला जर जायचं म्हणजे सोलापूर हायवेला निघायचं म्हणलं ना, 2-3 तास ट्रॅफिकमध्ये घालवायलाच लागतात. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल लास्ट की दौंडला चाललं होतं तेव्हा पण ट्रॅफिक किती लागलं. तर मग आत्ता पण सेम कंडिशन होणार आहे. एवढंच की आत्ता जास्त ट्रॅफिक असणार आहे. तर भेटू आता तुम्हाला ट्रॅफिकमध्ये. तर नॉर्मल हडपसरला पोहोचलेलं तसं आपण नॉर्मल ट्रॅफिक लागलेली आहे. नॉर्मल आहे, जास्त तर नाही आहे. एवढी एस सच म्हणून अशी नव्हती नेहमीसारखी ट्रॅफिक. हडपसरला पोहोचलेलं आत्ता ऑलमोस्ट 10 वाजत आलेत. चाललोय आपण आता. ट्रॅफिकमधनं बाहेर पडलं की मग रस्ता मोकळा आहे, मग काही इश्यू नाही. जोपर्यंत उरुळी कांचनपर्यंत तरी मॅक्झिमम ट्रॅफिक असतं. तिथपर्यंत जायला 2-3 तास जातातच.
त्यामुळे बघूत आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे, मी तुम्हाला दाखवेलच. तर भेटू आता परत डायरेक्टली आता उरुळी कांचनलाच भेटू, कारण ट्रॅफिक कंटिन्युअसली असतं. मध्ये जर थांबलो तर तुम्हाला तिथले सिनेमॅटिक दाखवतो. तर आलेलं आता डिझेल टाकायला, म्हणजे डिझेल इथनंच फुल करून घ्यावं. त्या दिवशीच लास्ट टाइम बघितलं तुम्ही, तेच पंप आहे, तेच म्हणलं डिझेल टाकी एकदा फुल केली की टेन्शन नाही. कारण पुढे आपल्याला टाकी म्हणलं इथंच फुल करावी. गाडी बघा डस्ट, पूर्ण वागलेली. वॉशिंग करायला टाइमच नाही भेटला. दुसरं काहीच नाही. चालली ट्रिप चांगली चालली, आतापर्यंत चांगली चालली, अजून पण पुढे पण चांगली जाणार आहे. त्यात बाई लाईट झापक झुपक आपली चुम्मा आहे. पैसा रुपया पण असं वाटत नाही की वेस्ट गेला किंवा काय झालं, काहीच नाही. एक नंबर आहे तुमचा, लाईट पण, स्क्रीन पण, स्पीकर पण. टाकतं आता, त्या दिवशी पण टाकलं होतं. आता बघू किती बसतंय, काय बसतंय. फुल काका दादा. टाकतं आता बघू. जाती फुल टाकीत 700च्या आसपास जाते. 50 लिटर बसतं. त्या दिवशीचं होतं शिल्लक, त्यामुळं बघू आता किती वाजता. चालू आहे रिडिंग, ते व्हिडिओज वगैरे चालू आहे. तर ट्रिप तर चांगली चालली आहे. पुढं अजून आम्हाला घ्यायचं, जेवण करायचं मेन गोष्ट. आत्ता ऑलरेडी 10 वाजून गेलेलं. जेवण वगैरे करायचं वाटतं. उरुळीमध्येच थांबणार आहे नेहमी, आम्ही त्याच हॉटेलला थांबतो, तिथंच थांबणार आहे जेवायला. पण आपली ब्लॅक बिस्ट, आपली धन्नो चालू हे बघा जेवायला. जेवण वगैरे ऑलरेडी लेट झालं आहे, तर भेटत जेवताना. जेवण वगैरे झालेलं आहे, निघालो. जस्ट स्नॅप बघितलं सगळं. ही गँग भेटलेली आहे. हा आत्ताचा मुलगा, हा माझा भाऊ, आणि त्यांचे मित्र. ते पण नेमके येवतला होते, आणि माझा जस्ट स्नॅप बघितला, त्यामुळे लगेच फोन केला. म्हटलं चाललं तुझं जमता, यायचं का तर नको म्हणतो. आता निघालो आम्ही, पण मामांना घ्यायचे. मग आता भेटूत, मग आता परत थोडा वेळ. आता पाटकचा टोल नाका क्रॉस केलेला आहे. सोलापूर हायवे लागलेला, सोलापूर हायवे चालू झाला. आता एसएस तर नाही आता काही दाखवण्यासारखं. चाललंय मामांना घेतलेलं आम्ही तिघांना, मामाचं 4 जण चाललं आपण तुळजापूरला दर्शनासाठी. तर मग आता थोड्या वेळात जयशंकर फेमस चहा आहे, आता कंटिन्युअसली हायवे नाईट ड्रायव्हर असतात, त्यामुळं बोलण्यासारखं. पण आज तर असंच काही टॉपिक नाही आहे की जेणेकरून आपण गप्पा वगैरे मारू. मग डायरेक्टली भेटूत आपण जयशंकरला. हा सेकंड टाईम आहे. आधी चहा पिऊन घालता, आता अजून नाही घातला, कारण असा चहा नाही कुठं मिळत. आणि आलं की हमखास थांबायलाच लागतं. चहा पितो, मग डायरेक्टली गाडीत भेटू. आता चाललो दर्शनाला. परडी घेतली, देव घेतली, दर्शनाला चाललो. फुलव्यात आंघोळ करणार, दर्शन वगैरे घेतो. तर हा जो पार्ट बघितला, हा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट पण येणार आहे, तर स्टे ट्यून. नक्की सेकंड पार्ट पण बघा. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला खूप समजेल का लोक काय नवीन केलेलं आहे, काय काय केलं आपण तुळजापूरमध्ये, दर्शन कसं झालं. तर स्टे ट्यून गाईज. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं, हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वाईब विथ MDला फॉलो करा.